राहू दे दोन धावा. रणजित ये रे मराठावाले दिवस कोणवाडी एक चालू करतो. कमेंट करला कोणतरी यार रणजित हेलो काय म्हणू सांगा कमेंट करू. आणि मला स्पोर्ट्स बिल्डिंग करताना पहिली ओव्हर गावाला युवा खेळाडू रामदास गोरे स्पोर्ट्स कडून एक चांगली सुरुवात आणि फलंदाजी करत आहेत शशिकांत पोटे. एक चांगला असा निर्धाव चेंडू थोडी घाई करताना उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू मिस जात आहे. एक चांगला असा खेळाडू तंबूत पाठवण्याचा निर्धार होता मला स्पोर्ट्सचा, पण चेंडू नीट कनेक्ट करता आला नाही. उत्कृष्ट असा चेंडू वाईट चेंडू सीमानाचे पार वाईट आहे ना. वाईट प्लस 4 20 रन 5 बॉल 20.
पुन्हा एकदा वाईट चेंडू लिहून टाकलं त्याला आणि भडकावला तू इथं बघितलं संधीचा खटका मारायचा एक उत्कृष्ट असा निर्धाव चेंडू आणि ओव्हर समाप्त. दिवस कोटच्या पहिल्या ओव्हरचा स्कोर आहे 21 रन बिनबाद. यानंतर पुढील मॅच आहे युवा अदर सीटर्स व आर्यन सुपर बॉयज. त्या दोन्ही संघांनी तयार राहिले. युवा अदर्स संघाचे कॅप्टन व आर्यन सुपर बॉयज. त्यानंतर होणारी पुढील मॅच आपल्या दोन संघात खेळले जाणार आहे. कृपया गुंडाचा तडाखा लक्षात घेता मॅच आपल्याला लवकरात लवकर संपवायची आहे. खेळाडूंनी सहकार्य करायचे. प्रतीक एक उत्कृष्ट असा कॅच युवा नवोदित खेळाडू रामदास बोर्ले यांच्याकडून. त्या ठिकाणी मल्हार स्पोर्ट्सची एक खासियत आहे, आपल्या जुन्या खेळाडूंवरती नेहमी भर देत असतात आणि या कामात त्यांचे कॅप्टन महादेव पुढे उत्कृष्ट अशी जबाबदारी वर्षानुवर्षे पार पाडलेली आहे. त्यानंतर त्यांचा देवस्पोर्टचा पुढील खेळाडू विश्वजित मोरे. वर्षानुवर्षे एक चांगली कन्सिस्टन्सी संघ म्हणून मला स्पोर्ट्सकडे पाहिजे जाते. त्यामागे त्यांचे संघाचे कॅप्टन त्या सर्वांच्या मोलाचे सहकार्य असते. बॉल फॉलो करेल संघासाठी दुसरे षटक घेऊन आले राहुल मोरे. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे. उत्कृष्ट असा चेंडू आणि विश्वजित मोरे यांना काही चांगला कळालेला चेंडू. वाईड बॉल. आदेश आडवकर कुठे असतील तर त्यांनी थोडं माईकशी संपर्क साधायचा. आदेश आडवकर. आदेश आडवकर. लेग बाय.
त्याच्या मागे चांगला थ्रो रामदास गोरे यांच्याकडून. रामदास पण मारतो ना? ते सार्थक वडोदरे. सार्थक वडोदरे यांच्याकडून चांगला थ्रो. स्ट्राईकवर आहेत पुन्हा विश्वजित मोरे, गेल्या वर्षीचे प्रभाग क्षेत्रीय ओपनर. चांगला असा फटका आणि चौकार. दोघांच्या मधून मिस झालेला असा बॉल. निवड समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर देव स्पोर्ट्स संघाचा स्कोर आहे 30 रन 1 बाद. यानंतर संघासाठी तिसरे व वैयक्तिक पहिल्याचे षटक मिळाले आहेत. वडरगे गावचे गुणकारी खेळाडू मला स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन महादेव पोटे. वर्षानुवर्षे या आपल्या क्रिकेट ग्राउंडवर त्यांना खेळण्याचा चांगला अनुभव. आणि स्ट्राईकवर शशिकांत पोटे, बॉलिंग करणार महादेव पोटे. उत्कृष्ट असा चेंडू. शशिकांत पोटे फटका मारण्याच्या तयारीत पण काहींचा नकळा आलेला चेंडू. महादेव पोटे आपल्या अनुभवाचा पुरेपूर असा इस्तेमाल करताना काहीशी मिसफिल्डिंग. खेळाडूंकडून किती मिसफिल्डिंग होत असली तरी आताचा महादेव पोटे गोलंदाज आपलं मानसिक संतुलन एकदम शांत ठेवून गोलंदाजी करताना कृपया कमिटी मेंबरने विनंती आहे बॉर्डर लाईनच्या बाहेर कोण बोलायचं आहे. कमिटी मेंबर्स सर्व ठिकाणी आपली उपस्थिती पाहिजे. शशिकांत पोटे यांचा उत्कृष्ट असा फटका आणि उन्हाच्या तडाख्यामुळे सागर पाटील यांना काहीसा न कळाला चेंडू आपल्या डोक्यावरून मागे गेल्यानंतर चौकार. बघूया पुढच्या चेंडूवर महादेव पोटे कशा प्रकारे कमबॅक करतात. कमबॅकिंग म्हणून ते ओळखले जातात. आणि पुढील चेंडूसाठी बॅट्समन तयार, बॉलर तयार. उत्कृष्ट असं कमबॅक. दोन काय
कमिटी मेंबर्सने विनंती आहे श्री राजेंद्र देवाळे यांच्या घरातून आपल्याला एक हेल्मेट हवे आहे. कृपया स्टेजवर आणून द्यायचे हेल्मेट पाहिजे आपल्याला. तिकडे पट्टी उत्कृष्टाचा फटका आणि चेंडू सीमारेषे पार चौकार. सार्थक कोडर यांच्याकडून थोडीशी मिसफील्ड. त्यांनी पूर्ण प्रयत्न केला नाही म्हणजे स्कोर आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर आहे 45 रन, 1 विकेट, 45 रन्स. प्रतीक 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 उत्कृष्ट असा फटका, चेंडू सीमारेषे पार षटकार. शशिकांत कोटे यांच्या बॅट मधून उत्कृष्ट असा फटका. संघासाठी चौथी व वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलेले आहेत राहुल मोरे. पुन्हा एकदा चेंडू फटकावण्याच्या नादात थोडीशी इंजुर्ड झालेले आहेत. कृपया देव स्पोर्ट्सचे कोणी होमिओपॅथिक डॉक्टर अवेलेबल असतील तर पटकन जायचं आहे. फर्स्ट एड किट घेऊन जायचं आहे. खेळाडूला इजा झाल्या ते कृपया तात्काळ उपचार करावे. उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग.
वडा संघ या ठिकाणी फिल्डिंग मध्ये झुंज देताना व्हाईट बॉल. मला स्पोर्टची पहिलीच मॅच असल्यामुळे अजून खेळाडूंचं कॉम्बिनेशन झाले नाही आणि सर्व उपयोग त्यांचे कॅप्टन माझे पुढे नक्कीच करून काढतील अशी सर्व प्रेक्षकांना आशा आहे. व्हाईट बॉल. विश्वजित मोरे गोलंदाजावर दबाव टाकताना उत्कृष्ट असा फटका मारण्याच्या प्रयत्नात विश्वजित मोरे झेलबाद झालेले आहेत. पटेल बोल विकेट. पटेल बोल विकेट. काय 4 बॉल. बॉल. बॉल शिल्लक आणि यानंतर देवस्पोर्टचा पुढे खेळाडू आहे रोहित गायकवाड उर्फ सोन्या. मागील वर्षी त्यांनी बेस्ट खेळाडू बेस्ट फलंदाज असा खिताब पटकावला होता. तो सोन्या या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे. बघूया आपल्या बॅट मधून काय खेळ दाखवतो तो. आणि रोहित गायकवाड तयार. गोलंदाज राहुल मोरे तयार. कृपया बॉल टाकताना बोलू नये. चांगली अशी सुरुवात. सिंगल रन. आपला काहीसा अंदाज देत नाही रोहित गायकवाड. व्हाईट बॉल. हॅलो अरे ये इथं घेऊन ये इकडे. आणि मी इथे स्कोर बोर्डला बसलोय. कॉमेंट्री करायची खेळाडूंच्या समाप्तीनंतर देवस्पोर्ट संघाच्या कॉमेंट्री करायची नाही. 59 रन 2 विकेट. शशिकांत कोटे वैयक्तिक 13 बॉल मध्ये 30 रन. एकटा खेळाडू संघाला खांद्यावर घेऊन जात आहे. एकटा खेळाडू. त्यानंतर संघासाठी 5वे वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेले आहेत अभिषेक हजारे उर्फ बाबू हजारे. तयार कर की. हे नाही पहिला पैसे जमा करायचे. पैसे मारायचे. आता डावरी का उजवी उजवी टाकते. वाईट टाकतो बघा. उत्कृष्ट असा फटका आणि शशिकांत कोटे यांनी पहिल्याच बॉल मध्ये षटकार मारलेला आहे.
वर्ण उठून एक तापत आहेत त्या शशिकांत कोटे भयानक तापलेले आहेत. आणि वाईड बॉल बघूया बाबाजाने कशा प्रकारे कमबॅक करतात. शशिकांत कोटे उन्हाळ्यात तडाख्याप्रमाणे आपण सुद्धा पडवत आहेत. पुन्हा एकदा काहीशी मिडफील्ड आणि एक रनचे रूपांतर 2 रनामध्ये. एक चांगले रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे रोहित गायकवाड, सोन्या शशिकांत कोटे यांच्यामध्ये. उत्कृष्ट असा चेंडू सीमारेषे पार षटकार. शशिकांत कोटे उन्हाळ्यात तडाख्याप्रमाणे प्रत्येक बॉल बडवत आहेत. या ठिकाणी बाबू आचार्य थोडं कॉम्बिनेशन करण्यात अपेक्षित ठरत आहे. शशिकांत कोटे वैयक्तिक 16 बॉल मध्ये 44 रन. एकटा खेळाडू पुन्हा एकदा खंड्यावर घेऊन झालेले आहे देवस्फोट संघाला. एकटा खेळाडू शशिकांत कोटे. वाईड बॉल उत्कृष्ट असं कमबॅक बाबूजी यांच्याकडून आणि देवस्फोटचा स्फोटक फलंदाज शशिकांत कोटे स्टंप आउट. एक चांगली खेळी करून शशिकांत कोटे चांगल्या संघाला आपल्या एक सुस्थितीत ठेवून पुन्हा एकदा परतताना. आणि यानंतर पुढील खेळाडू आहेत देवस्फोटचे कॅप्टन संघमालक सर्व काही भगवान गोरुले. आपल्या अनोख्या फलंदाजी व गोलंदाजीच्या ऍक्शन नुसार ओळखले जाणारे भगवान गोरुले विपील एक पासून स्वतःचा संघ मैदानात घेऊन येत आहेत. मना स्पोर्ट्स व देव स्पोर्ट्स दोन्ही पण संघ विपील एक पासून चांगली कन्सिस्टन्सी म्हणून ओळखले जातात. किती बॉल झाले? 2 बाकी. 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी. बघूया भगवान गोरुले बाबू आचार्यच्या पहिल्या बॉलवर काय करतात. तो 75 रन 3 विकेट. पहिलाच बॉल टेनिस शॉट मारलेला आहे भगवान गोरुले यांनी आणि सागर पाटील यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 रन. उत्कृष्ट असा षटकार रोहित गायकवाड, सोन्या. झालं 5 बॉल काही. त्यानंतर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर देवस्फोट संघाचा स्कोर आहे 82 रन. रोहित गायकवाड आपल्या ओरिजिनल रूपात आलेले आहेत. ज्याप्रमाणे उभून तळपत राहील तसं रोहित गायकवाड तळपत राहतात. यानंतर कॉमेंट्रीसाठी हजर आलेले आहेत आपल्या मुंबईवरून पाचारण केलेले आदेश आडवकर. चांगला असा चेंडू
या ठिकाणी एक चांगली बॅटल आपल्याला पाहण्यास मिळत आहे. दोन्ही संघाचे कप्तान संघाला एकाच ठिकाणी बॅटर भगवान गुरुले देव कोटकडून महादेव कोटे गोलंदाजी करताना दोन्ही उत्कृष्ट अनुभवी खेळाडू आपला अनुभव झोपताना बघू कोण कोणावर भारी पडते. एक उत्कृष्ट असा फटका बघू सीमारेषे पार होतो का. उत्कृष्ट असा चेंडू सीमारेषे पार. भगवान गोरलेने आपले पुरेपूर अनुभवाचा इस्तेमाल करताना बघूया नंतरच्या पुढील चेंडूवर महादेव कोटे काय करतात. बॅटिंग स्पिन झाली. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार आणि प्रेक्षक कॅच पकडलेला आहे. कृपया शिवाजी हरण्याचं नाव वाटते मला इकडून. कमिटीला नाव द्यायचंय आपलं. कृपया कॅच पकडला असला तर इकडे कमिटीचं नाव देऊन द्यायचं आहे. एनटी पावण्याच्याकडून आपल्याला बक्षीस देण्यात येणार आहे. उत्कृष्ट असा स्विच भगवान गोरले यांच्याकडून. त्यानंतर पुढील सामना आहे युवा सीटर्स व अनिल सुपरवाईज. कृपया दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉससाठी हजर राहायचंय. युवा सीटर्स भाऊ गोरले व अनिल सुपरवाईज सुरेश जाधव. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू भरपूर असा लांब आलेला आहे आणि संघाचा स्कोर आहे 102. सेंचुरी पार केलेली आहे संघाने. उत्कृष्ट असा कमबॅक. शेवटचा चेंडू 1 रन आणि संघाचा स्कोर आहे 6 ओव्हर समाप्तीनंतर 103 रन 104 टू विन. बघू आता मलारकोटचे खेळाडू काय चमक दाखवतात. कॉमेंटेटरचे सूत्रधार दुवा मॅच असल्यामुळे त्यांचं कॉम्बिनेशन थोडं झालेलं नव्हतं. मलारकोटचे काही खेळाडू मुंबईवर इथे टिकून आपल्या संघासाठी खेळासाठी येतात. थोडासा रणनीती कुठेतरी कमी पडली असं सर्वांना वाटत आहे. संदीप जवळे व महादेव कोटे यांची रणनीती कुठेतरी कमी पडली आणि याचा भरपूर असा फायदा भगवान गोरले यांच्या संघाने घेतलेला आहे. एक चांगल्या खेळाडूंकडून ओपन करून त्यांनी संघाला एक चांगली धावसंख्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे 2 स्पोर्ट्सकडून. यामध्ये शशिकांत कोटे वैयक्तिक 44 रनात आणि भगवान गोरले यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या तुफान अशा फलंदाजीमुळे संघ त्यांचा 100 पार. 7 बॉल 22. भगवान गोरले वैयक्तिक 7 बॉलमध्ये 22 रन्स. त्या बॅटलमध्ये ते महादेव कोटे यांच्यावर भारी पडलेले आहेत. तरी सुद्धा मलारकोटची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. सामनाचा रंगतदार होणार. बघूया महादेव कोटे काय स्ट्रॅटेजी आखतात. मी जातो प्रतीक
Areen boys, toss win and choose the ball first. तीस बॉल मध्ये 104 धावांची गरज असताना ओपनिंग बॅट्समन संदीप जावळे आणि राहुल मोरे, बॉलिंगला येत आहेत रोहित गायकवाड. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर्सची फिल्डिंग. 3 प्लेयर्स पॉवर प्लेला बाहेर. चेंडू घेऊन येत आहेत रोहित गायकवाड. लॉंग ऑफला पुश केलेला चेंडू, 1 धाव. दुसऱ्या चेंडू रोहित गायकवाड यांनी विकेट घेऊन संघाला एक चांगला बॅट्समन ओव्हर द विकेट रोहित गायकवाड. तिसरा चेंडू रोहित गायकवाड महादेव पोटे सामना करतील. मॅच चालू आहे. 30 यार्डच्या वरून ढकललेला हा चेंडू, 1 धाव. सजवलेल्या फिल्डिंग नुसार गोलंदाजी करताना रोहित गायकवाड. रिव्हर्सचा फटकार आणि काही व्यवस्थित आलेला नाहीये तो बॅटवर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना रोहित गायकवाड. पाचवा चेंडू, स्लोअर असा बॉल आणि त्यावर 1 धाव पूर्ण. बघता बघता हे मिसफील्ड झालेली आहे आणि दुसरा रन हा चोरून घेतलेला आहे महादेव पोटे यांनी. रनिंग बिटवीन द विकेट खूप छान होत आहे, पण आपल्याला खूप बलाढ्य असा रनाचा चेस करायचा आहे. शेवटचा चेंडू रोहित गायकवाड. पॉइंटच्या ठिकाणी मारलेला हा सिंगल साठी. ओव्हर समाप्त आणि ओव्हरच्या शेवटी 6 रन, 1 ओव्हर 6 रन आणि 1 विकेट.
पुढील ओव्हर घेऊन येत आहेत ज्योतिबा खोत. स्ट्राईक वर महादेव मोठे. 1 ओव्हर 6 रन आणि 1 विकेट. प्रत्येक ओव्हर नंतर स्कोर. ज्योतिबा खोत येत आहेत. बॅटम वरती विकेट. महादेव कोटे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि त्याला 6 धावांसाठी मारलेला आहे. महादेव कोटे यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी. कुठे ना कुठे कॅल्क्युलेशन करून खेळताना दोन्ही संघ संत असलेली चेसला एक भरारी येत असताना दुसरा चेंडू आणि लॉंग ऑफला मारलेला हा बॉल एकदा पूर्ण केलेला आहे. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. संदीप जावळे सामना करतील. ज्योतिबा खोत यांचा तिसरा. कुठेतरी वाईड यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात हा उत्कृष्ट असा चेंडू. उंचावर गेलेला चेंडू बघू प्लेयर पोचताय का आणि उत्कृष्ट असा प्रयत्न. प्रयत्नांना नेहमी कुठे ना कुठे हे फळ भेटत असते पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तोवर 2 रन पळून घेतलेले आहेत. सजवलेल्या फिल्डिंगनुसार ही गोलंदाजी चालू आहे देव स्पोर्ट्स यांची. थोडी दुखापत झाली असल्यामुळे पाणी घेऊन यावे. त्याच्यानंतर तिसरा बॉल. तिसरा बॉल 1, चौथा बॉल राहुल मोरेचा मालिक आहे. तिसरा बॉल 1 काय ओव्हर 2 आला ज्योतिबा. महादेव कोटे मारले की हा मग बरोबर आहे. पहिला बॉल 6. राहुल मोरे बरोबर. त्याचा 4 बॉल 4 दाखवले. नाही राहुल मोरे 4 बॉल 4 ने 1 डॉट केलाय. राहुल मोरे डॉट गेला. पहिल्या बॉलला काढला की काय 5-3-7 बॉल. सामना पुन्हा चालू झालेला आहे. 4 चेंडू झालेले आहेत या ओव्हरचे. गायकवाड 1 कॅच आउट आहे. 1 2 1 4 आहे राहुल. त्यावर गेलेला चेंडू बघू कुठपर्यंत जातोय आणि हा थांबलेला चेंडू ओव्हर 2 रन पळून घेतलेला आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याच्या प्रयत्नात राहुल मोरे हे मोठे हिट मारण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटचा चेंडू ज्योतिबा खोत यांचा. सामना करतील राहुल मोरे. चांगला असा चेंडू 2 ओव्हर
समाप्त. स्कोर झालेला आहे 17. 24 बॉल मध्ये 87 रनांची आवश्यकता असताना मल्हार स्पोर्ट्स यांना कुठे ना कुठे देव स्पोर्ट्स यांनी पॉवर प्लेचा गेम जिंकलेला आहे. गाडी जिंकलेली इकडे आम्हाला कमिटीमध्ये भेटलेली आहे. जरी कोणाची असेल तर त्यांनी कमिटीला संपर्क. दोन गाड्या काढून दे ह्याच्यासाठी. 2 ओव्हर 17 रन आणि पुढची ओव्हर घेऊन येत आहेत कप्तान भगवान गोरुले. 24 बॉल 87 रनची गरज. अटॅकिंग अशी क्षेत्ररक्षण ठेवलेले आहे भगवान गोरुले यांनी. पहिला चेंडू भगवान यांचा सामना करतील महादेव पोटे. लोअर असा बॉल, फसवा बॉल आणि त्यात सफलता भेटलेली आहे भगवान गोरले यांना. कुठेतरी मोठ्या फटक्याच्या नादामध्ये हा बॉल काही मारू शकले नाहीत. पुढचा चेंडू येतोय भगवान गोरले यांचा. लोअर बॉल, त्यावर मोठा फटका म्हणायच्या याच्यात 1 रन झालेला आहे आणि दुसऱ्या खूप चांगली अशी चपळता रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही स्लोअर गेम. कॅप्टन वर्सेस कॅप्टनचा हा सामना. तिसरा चेंडू घेऊन येतात भगवान गोरले आणि हे अतिरिक्त धाव. लोअर बॉलचा पुरेपूर वापर करून हवेचा वेग याचा पूर्ण अंदाज घेऊन बॉलिंग करताना कॅप्टन भगवान गोरले. अतिरिक्त धाव. थोडीशी ऍक्शन चेंज इकडे दिसताना. तीन चेंडूंचा खेळ अजून झालेला आहे यावरचा. चौथा चेंडू. एक स्लोअर बॉल, त्यावर फटका मारला आहे आणि 6 धावा सीमारेषेपार. कॅप्टन वर्सेस कॅप्टन बॅटल इकडे मैदानात. 1 तेरी तो 1 मेरी. महादेव पोटे 9 चेंडू 19 धावांवर आपली खेळी करताना कप्तानी खेळी. 5वा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट स्टंप वर मारा आणि त्यावर ढकलून काढलेले आहे आणि 2 रनांनी आपली धावसंख्या पूर्ण पुढे करताना. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन येताना भगवान गोरले. सामना करतील महादेव पोटे आणि हा छोटा फटका नो मॅन्स लँडवर. तोवर 1 रनची पूर्णता आणि दुसऱ्या धावात ही
सफलता. थोड गटाच्या क्षेत्ररक्षण तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31 रन. किती पाहिजे? 18 बॉल 73 रनांची आवश्यकता. मल्हार स्पोर्ट्स कुठेही मोठ्या फटक्यांची गरज. गणेश देवाडे येत आहेत गोलंदाजीला. ये खाली कंट्रोलर मध्ये येऊ शकते खाली. बॉलिंग केलं बॉलरचे बॉलिंग खेळाडू आपलं 100% देताना ग्राउंडवर. मॅचेस लवकरात लवकर संपवायचे आहेत आपल्याला. प्रत्येक मॅच ही 1 तासात पूर्ण झाली पाहिजे. चौथे षटक गणेश देवाडे घेऊन येत आहेत. सामना करतील राहुल मोरे. 18 चेंडू 73 धावांची गरज. कुठेतरी मोठे षटकार चौकारांची गरज. गणेश देवाडे राईट आर्म वर विकेट. पहिला चेंडू आणि हा लॉक केलेला आहे बॉल. बॉलच्या खाली प्लेयर पण त्यांना काही सफलता भेटली नाही आणि 4 धावा. 4 धावा झालेल्या आहेत या बॉलवर. अमय बघून कॉल कर बघून खडकशीला. 18 बॉल 69 धावांची गरज. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत गणेश देवाडे. शॉर्ट टाईपचा बॉल आणि हा हुकलेला आहे. कुठेतरी पुल करण्याच्या प्रयत्नात हा चेंडू निर्धाव. डीप पॉइंट एक्स्ट्रा कव्हर्स लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन अशी फिल्डिंग. तिसरा चेंडू अतिरिक्त असा वाईड. 16 बॉल 68 धावांची गरज. कुठे ना कुठे कॅल्क्युलेशन हे दोन्ही संघांमध्ये चालू आहे आणि चर्चा अंपायर्स मध्ये. राहुल मोरे सामना करतील. तिसरा चेंडू गणेश देवाडे यांचा. शॉर्ट बॉल आणि अतिरिक्त धाव. बॉलिंगचं रिदम कुठेतरी गमावून बसले गणेश देवाडे. प्रत्येक चेंडू आणि हा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकार आणि 4 धावा. बॉलरवर एक स्टेप पुढे खेळत असताना राहुल मोरे डोक्यात ते कॅल्क्युलेशन चालू आहे की हा रनचेस आपण कसा करतो. थोडं प्रेशर देव स्पोर्ट्स वर येताना रिदम जो भेटलेला होता आतापर्यंतचा तो कुठे ना कुठे थोडं सामन्यामध्ये मल्हार यांचे पुनरागमन होत असताना 15 चेंडू 63 धावा. पहिली मॅच आहे ना, पहिली मॅच आहे दोन्ही संघाची. कुठे ना कुठे रिदम हा हवा असतो आणि हा लॉक केलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत.
आणि चेन सोडलेला आहे. टोटल 2 रन पळून काढलेले आहेत आणि तिसरा रन ही पूर्ण. आणि गटाळचं क्षेत्ररक्षण त्यावर चौथी धाव ही धाव खेळून घेतलेली आहे. उन्हाच्या तडाख्यात 4 धावा पळणं. 4 बॉल. ओके. 45 धावसंख्या. पाचवा चेंडू गणेश देवाडे यांचा. सामना करतील राहुल मोरे. डॉट बॉल आणि हा निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन येताना गणेश देवाडे राहुल मोरे सामना करतील. डॉट बॉल त्यावर फुल केला आहे आणि लॉंग ऑन वरून हा थ्रो आलेला आहे. तो 1 धावा. ही एक ओव्हर आलेली आहे. 12 बॉल मध्ये 58 धावांची गरज. पुढील सामना आपल्या भेटीस हरिण सुपर बॉयज आणि युवा आदर्श. हरिण सुपर बॉयज यांनी टॉस जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे. 12 चेंडूचा हा खेळ उर्वरित आहे. त्यानंतर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. ऊन खूप आहे त्यामुळे आपली एनर्जी आज, उद्या आणि परवा 3 दिवस आपल्याला गरजेची आहे. बारा चेंडू 58 धावा. पहिली ओव्हर रोहितनेच टाकली. रोहित यांची दुसरी ओव्हर. संघाची 5वी. सामना करतील महादेव पोटे राहुल मोरे. ओव्हर द विकेट आणि हा स्कोप करण्याच्या प्रयत्नात निर्धावाचा चेंडू. रोहित गायकवाड यांनी एक रिदम घेतलेले आहे. दुसरा चेंडू मोठा फटकार मारण्याच्या प्रयत्नात बॉटम आणि 1 धावा पूर्ण. ओव्हर 4 चेंडू. दहा चेंडू 57 रन. अशक्य असं काही नाही. महादेव पोटे सामना करतील. पुन्हा एकदा लेंथ बॉल त्यावर पंच केलेला आहे आणि 2 रन पळून घेतलेले आहेत महादेव पोटे यांनी. आपल्या फिल्डिंग नुसार गोलंदाजी करताना रोहित गायकवाड फिल्डिंग सजवलेली आहे आणि त्यानुसार गोलंदाजी करताना लेंथ बॉल त्यावर ढकलून दिलेला आहे लॉंग ऑनला. 1 धाव पूर्ण. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. कोण आहे? 50 धावा पूर्ण. मल्हार स्पोर्ट्स. राहुल मोरे सामना करतील.
स्लोवर आणि कव्हरच्या दिशेने केलेला हा 1 धावांसाठी. खूप कंजूस अशी बॉलिंग करत असताना रोहित गायकवाड किफायती गोलंदाजी. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लेंथ बॉल. बॅटचा कडा घेऊन फाईन लेगला 1 धाव. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 5 ओव्हर 52 रन. मी पुढे जातोय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 52 रनांची गरज. पुढची मॅच आर्यन सुपर बॉयज आणि युवा आदर्श. आर्यन सुपर बॉयज यांनी क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचे, तसंच युवा आदर्श यांनी आपले फलंदाज रेडी ठेवावे. संघासाठी शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत कप्तान भगवान गुरुले. टीमला एक रिदम मध्ये घेऊन येताना दोन्ही संघाचा हा प्रयत्न. पहिला सामना, पहिला चेंडू स्लोवर टाकलेला आहे, त्यावर पंच केलेला आहे. पाच बॉल 51 धावांची गरज. राहुल मोरे सामना करतील. दुसरा चेंडू भगवान गुरुले यांचा. परत एकदा ऑफ साइडला टाकलेला हा चेंडू. अपील आणि त्यावर ही विकेट. रोहित गायकवाड यांनी घेतलेला हा कॅच. राहुल मोरे यांचा खूप छान प्रयत्न. कुठे ना कुठेही पहिला सामना खेळत असताना दोन्ही टीम, आणि त्यामध्ये रिदम हा येणं गरजेचं आहे. पुढे आपले 3 सामने येणार आहेत, त्यामुळे रिदम हा इम्पॉर्टंट आहे. पुढील बॅट्समन अबू हजारे. फिल्डिंग सजवताना भगवान गुरुले. स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक काउस कव्हर. काउस कव्हरची फिल्डिंग इकडे भगवान गुरुले यांनी ठेवलेली आहे. तिसरा चेंडू भगवान गुरुले यांचा सामना करतील बाबू हजारे. 4 बॉल मध्ये 51 रनांची गरज. स्लोवर असा चेंडू, त्यावर पुल केलेला आहे. खेळाडू येतोय बॉलवर, तोवर 1 रन आणि दुसरा रन ही पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 बॉल 49 रनांची गरज. लोअर बॉल ऑफ कटर टाइपचा बॉल हा, आणि त्यात सफलता भेटत आहे भगवान गुरुले यांना. मॅच लांब असली तरी बॉलिंगला एक्झिक्युशन देणं आणि ती जास्त फरकाने जिंकण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे दिसत असताना नेट रन रेट. चौथा चेंडू बाबू हजारे सामना करतील. 2 बॉल. गुरुले ऑफ कटर टाइपचा बॉल आणि अतिरिक्त धाव देताना पंच. 3 बॉल. तीन बॉल 48 धावांची गरज. चौथा चेंडू पुन्हा एकदा ऑफ कटर, स्लो आणि ऑफ कटर असा हा चेंडू.
लास्ट बॉल कसा मध्ये एक डॉट गेला त्याच्या आजवर पण एक डॉट नाही 2 डॉट आहेत 2 डॉट आहेत मध्ये व्हाईट टाकलेला शेवटचा चेंडू वर पुन्हा एकदा आणि बॅट्समन पुश करण्याच्या प्रयत्नात हा चेंडू निर्धाव आणि 48 धावांनी हा सामना जिंकलेला आहे देव स्पोर्ट्स यांनी. विजेत्या संघाचे अभिनंदन. आणि मल्हार स्पोर्ट्स यांना आणि 3 मॅच भेटणार आहेत त्यात त्यांनी आपले प्रदर्शन दाखवावे. शशिकांत पोटे मॅन ऑफ द मॅच. 17 बॉल 44 धावा, 3 चौकार आणि 4 षटकांच्या जोरावर ही मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलेली आहे. हरिण सुपर बॉयज आणि आदर्श. हरिण सुपर बॉयज यांनी क्षेत्ररक्षणासाठी आपले फिल्डर्स लवकरात लवकर ग्राउंडवर आणावे. पटपट खेळा पाहिजे. हरिण सुपर बॉयज वारंवार युवा अध्यक्ष जरा मला लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावावे. कुठे ना कुठे हरिण सुपर बॉयज फील्डिंग ला यावे. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. राजकुमार